धर्म मज पांडुरंगा, तुझे पायी पावे ऐसा, जेणे उगवे हा फासा. करी कृपा दान तैसे बोलवी वचन, तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. तुझे पायी पावे ऐसा, जेणे उगवे हा फासा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात, देवाची प्रार्थना करतात. प्रार्थना स्वरूप ही मागणी आहे आणि साधकाच्या भूमिकेतून केलेली ही मागणी आहे. साधक आणि संसारी यांच्यातला जो फरक आहे तो त्यांच्या ध्येयाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. ज्याचं ध्येय मुक्ती आहे त्याला साधक म्हणतात. परमात्मा प्राप्ती म्हणा, मुक्ती म्हणा, उद्धार म्हणा, पर्यायी शब्द आहेत, अर्थ एकच आहे. तेव्हा जो आयुष्यातली वाटचाल आपल्या मोक्षाकरता करतो त्याला साधक म्हणतात. म्हणजे वाटचालीचं कोणतंही स्वरूप असलं तरी काही बिघडत नाही. शेती करत असला पण जर मोक्षाकरता करत असेल तर तो साधक आहे. आणि ज्याचं साध्य मोक्ष नसून संसारातली एखादी जड वस्तू असते त्याला काय म्हणतात? सामान्य संसारी अशा प्रकारचं म्हटलं जातं. बद्ध तर दोघंही असतातच. संसारी मनुष्यही काय असतो? बद्धच असतो आणि साधकही बद्ध असतो. बद्धतेच्या बाबतीत सामान्यपणा आहे, दोघंही बद्ध असतात. पण मग एक साधक आणि एक संसारी हा फरक काय आहे? लौकिकामध्ये असं म्हटलं जातं की बायका मुलं असलेला माणूस काय आहे? संसारी आहे, आणि मसुबा असला तर तो साधक आहे. तसा काही संबंध नाही, तसा काही संबंध नाहीये. हे संसारी माणसाचं, पारमार्थिक माणसाचं केलेलं लक्षण फार निर्दुष्ट आहे असं नाहीये. ते अतिव्याप्ती, अव्याप्ती, एखाद्या वेळेला असंभव दोषाने सुद्धा युक्त असल्यामुळं ते बरोबर नाहीये. तेव्हा त्याच्या ध्येयावरून जर त्याची लक्षणं केली तर मग हे दोष राहत नसतील. बायका मुलं असले नसले काही अडचण नाही. त्याचं ध्येय काय आहे हा प्रश्न आहे. त्याचं ध्येय काय? म्हणजे जर आपण तसं लक्षण केलं तर तुकाराम महाराज पारमार्थिक नाही ठरणार, आणि सगळे घाटावरचे काय ठरतील? पारमार्थिक ठरतील. बायका मुलं ज्याला आहे तो संसारी असं मानलं तर तुकोबार संसारी ठरतील, आणि आपण काय ठरव? पारमार्थिक ठरव. त्याच्यामुळे म्हणलं ते लक्षण बरोबर नाहीये. ध्येय, ज्याचं ध्येय काय ठरलेलं आहे नाही का? जैसा गंगेशी उददी निरंतर. गंगेचं ध्येय जसं समुद्र प्राप्ती आहे, म्हणजे समुद्र कुठं? बंगालमध्ये. गंगा कुठं? हिमालयातून उगम पावलेली आहे. ती हिमालयात असली काय, उत्तर भारतात असली काय, पुढे बिहारमध्ये गेली काय, तरीही तिचं ध्येय समुद्र असल्यामुळं ती समुद्रगामिनी आहे. तसं करतोय काय हा काही प्रश्न नाहीये. ज्याचं ध्येय भगवत प्राप्ती आहे, ज्याचं ध्येय उद्धार आहे, ज्याचं ध्येय मोक्ष आहे, त्याचं देह मानव देहाचं साफल्य आहे, अशा प्रकारचा जो कोणी असेल, मग तो परिग्रहात असेल, परिग्रहात नसेल, क्षेत्रात वास करत असेल, क्षेत्रात वास करत नसेल, शिकलेला असेल, अडाणी असेल, विद्वान असेल, मूर्ख असेल, धनवान असेल, निर्धन असेल, कोणी असो, पांढऱ्या कपड्यातला असेल, भगव्या कपड्यातला असेल, नाही तर काळ्या कपड्यातला ना, उघडा बंब असेल, कपड्यावरून, स्थानावरून, कृतीवरून, परिस्थितीवरून साधकत्व सिद्ध होत
नाही, त्याच्या ध्येयावर अवलंबून आहे. ध्येयावर. ध्येय काय आहे नाही का? ध्येय जर संसारातली वस्तू असेल तर रात्रंदिवस कीर्तनन, भागवतन, रामायणन करीत असलो, भजन आम्ही करीत असलो, पारायण करत असलो, शुद्ध संसारी आहे, काही संबंध नाही आहे त्याचा साधकत्वाचा, पारमार्थिकपणाचा. कृतीला काही महत्व नाहीये. भाव, साध्य काय समोर, हा भाग महत्वाचा आहे. तेव्हा भगवत प्राप्ती हे जर साध्य असेल तर तो चोऱ्या करत असला तरी कोण आहे? पारमार्थिक आहे. याचा अर्थ पारमार्थिक माणसं चोऱ्या करतात असं नाही मला म्हणायचं, किंवा पारमार्थिक माणसाने चोऱ्या कराव्या असाही कुणी अर्थ काढू नये. त्याचं ध्येय जर अशा प्रकारचं हे असेल. कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये कबीर महाराजांनी दुकान फोडलं होतं. किराणा दुकानच फोडलं महाराज, चोरी केली किराणा दुकानात. ते भोक्स पाडलं भिंतीला आणि कमाल महाराजाला मध्ये घुसवलं. त्यांनी मग डाळीचं कट्टा, तेलाचा डबा, असं सगळं सामान बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यावर मग निघून जायचं तर त्यांना वाटलं आता आपण छिद्र पाडून ठेवलंय, दुकानदार झोपी गेलेला आहे, पुन्हा कोणी येऊन त्याची काय करेल? चोरी करेल. त्याला जागं केलं. कमालाला सांगितलं की त्याला जागं करून तू पडदिशी आहे. दृष्टांत सर्वांना माहिती आहे. कृती कशाची केलेली आहे? चोरीची केलेली आहे. तरीही ते काय आहे? पारमार्थिक आहे. तरीही ते पारमार्थिक ठरले. आम्ही गण सप्तेचे आयोजन करतो. पारमार्थिक ठरलो तर खूपच चांगले, सोन्याहून पिवळायला गेले. तेव्हा साध्य ज्याची भगवत प्राप्ती आहे तो आहे साधक. अशा साधकाच्या भूमिकेतून तुकोबारायांनी या अभंगामध्ये देवाकडे प्रार्थना केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा पांडुरंगा, मग धर्म ऐसा काय ते सांगा. देवा मला तुम्ही धर्माची व्याख्या समजून द्या. धर्म कशाला म्हणावं? नेमकं धर्माचं स्वरूप काय आहे ते तुम्ही सांगा. अरे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, लय गोळ आहे तो. शास्त्रात सांगितलं नाही असं मला नाही म्हणायचं, पण ते शास्त्र म्हणजे समुद्र आहे. त्याच्यातून आपल्याकरता नेमका कोणचा धर्म आहे ते काढणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं काम आहे. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं काम आहे. कोणता धर्म आहे? कारण अनेक धर्म अनेकांनी सांगितलेले आहेत आणि ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्यावर काय दिलेलं आहे? जोर दिलेला आहे. प्रवृत्ती धर्म जर आपण वाचला की आपण पुत्र आहेत आणि मग पुत्राचा धर्म काय? महाराज ते जर चांगलं वाचलं तर आपल्याला असं वाटेल की आळंदीला येऊन फार मोठी चूक केली आपण. निवृत्ती धर्म वाचला, त्याच्यातलं वेदांताचं प्रकरण वाटलं तर काय हे माळ घातली, काय जप करत बसलोय आपण, काय होणार आहे त्यानं? भक्तीचं प्रकरण वाचलं तर काय उपयोग आहे उगाचच वेदांताच्या चिंतनाचा? नामस्मरणच करायला पाहिजे. म्हणजे जो धर्म ज्या ठिकाणी त्या सांगितलेला आहे त्या ठिकाणचं त्याचं इतकं उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे की ते ऐकायला लागलं की माणसाला तेच करावं वाटतं, हे सोडून द्यावं वाटतं. मग तेव्हा मला असा नेमका धर्म काय आहे साधकाचा तो तुम्ही सांगा, कारण त्याच्यामध्ये मला खूप खूप संशय आहेत. आणि तो तुझी या वाक्या वाचून न जाय अनेके. देवा तू सांगितल्याशिवाय ते माझे संशय काही दूर होणार नाही. तेव्हा तू तुझ्या तोंडाने सांग धर्माचं अमुक हे स्वरूप आहे. धर्म म्हणजे काय? धर्म शब्दाचा अर्थ आहे साधन. धर्म म्हणजे साधन. कशाचं साधन? कशाचा धर्म सांगायचा आहे? तुकोबाराय सांगतात, तुझे पायी पावे ऐसा, जेणे हा उगवे हा फासा. जेणे हा फासा उगवे, जेणे तुझे पायी पावे ऐसा धर्म काय तो मज सांगा.
देवा, ज्या धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर, ज्या धर्माचं परिपालन केल्यानंतर, ज्या धर्माचा आचार केल्यानंतर तुझी प्राप्ती होते, आणि हा संसाराचा, जन्म मरणाचा, मोहाचा, अज्ञानाचा, विकाराचा जो फासा आमच्या गळ्याभोवती काय झालेला आहे, आवळला गेलेला आहे, सरकूच देत नाही तो. तर हा फासा जेणेकरून काय होईल, उगवे, उकलला जाईल. चाळीगाठ राहते ना, चाळीगाठ, दोन पदर असतात, मध्ये गाठ असते. तर कोणताही पदर जरी ओढला तरी ती गाठ काय होते, आवळते. कोणताही पदर ओढला तरी. चड्डीला मारलेली गाठ वेगळी, त्याच्यातला एक पदर ओढला की ती गाठ सुटून जाते. चारी गाठीचं तसं नाही राहत. चारी गाठीचा कुठलाही पदर ओढला तरी ते आवळूनच बसतंय. तसा महाराज हा संसाराचा फास आहे. कोणताही पदर ओढला तरी काय होतंय, ते आवळतच आहे. ढिल्लं व्हायचा, सुटायचा संबंधच नाही. सुटायचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवेले. जे साधन सुटण्याकरता करावं या संसारातून, ते साधन सोडण्याला कारणीभूत होत नाही. ते साधन अधिक अशा प्रकारचा हा फासा दृढ करण्याला कारणीभूत होतं. तेव्हा असा कोणता धर्म आहे, असं कोणतं साधन आहे, असा कोणता उपाय आहे की जो उपाय केल्यानंतर हा फासा काय होऊन जाईल, ढिल्ला होऊन जाईल, सुटून जाईल आणि तुझी प्राप्ती होईल. भगवंताच्या प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा आहे की या संसारानं फासा घालून ठेवलेला आहे आणि तो इच्छा असूनही देवाकडे जाऊ देत नाही. करीतसे आडवारा विश्वाभास जो. अगापे पंडुकुमारा येता स्वरूपाची घरा, करीतसे आडवारा विश्वाभास जो. स्वरूपाची घरा येता, आपल्या स्वरूपाच्या घरी येत असताना हा विश्वाचा आभास वा विश्वरूपी आभास. विश्व हाच काय आहे, आभास आहे. विश्वाचा आभास नाही, कर्मधारय समास करायचा. विश्व हाच आभास. तर तो प्रतिबंध करतो महाराज, नाही जाऊ देत. नाही, कुठं ना कुठं, कशात ना कशात, कशात ना कशात त्याला काय करतो, गुंतवतोच महाराज. कशात तरी गुंतवतो. ही माया कशात तरी गुंतवल्याशिवाय राहतच नाही. तिकडलं सोडलं तर इकडचं गुंतवते, इकडं गुंतवून टाकते, कशातही गुंतवते. शिष्यशास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिषे करीत काय घातलासे फासे. हा फासा आहे. तेव्हा तू असं काय तरी सांग मला, असं वर्म सांग. धर्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी खरं तर काय घ्यायचा, वर्म. वर्म असं निश्चित अशा प्रकारचं सारं स्वरूप साधन असं सांग की ज्याच्यामुळं हा फासा निघून जाईल आणि तुझ्या पायाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराजांना विचारलं, पण कशा करता त्याचे पाय लागतात तुम्हाला? त्याच्या पायाच्या प्राप्तीची आवश्यकता, गरज का आहे? मग त्याच्या पायाच्या प्राप्तीशिवाय मानव देहाची सफलता होत नाही, जीवन परिपूर्ण होत नाही, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होत नाही आणि वास्तव सुखाची प्राप्ती होत नाही. ह्या सगळ्या समस्येवरचं एकच उत्तर आहे, भगवत प्राप्ती. चिंतेतून मुक्त व्हायचं असले तरी भगवत प्राप्ती आहे. भीती नष्ट व्हावी असं वाटत असलं तरी भगवत प्राप्ती आहे. दुःख नको वाटत असलं तरी भगवत प्राप्ती आहे. जीवनात कसली कमी नसावी असं वाटत असलं तरी भगवत प्राप्ती आहे. जेवढ्या म्हणून आपल्या समोर समस्या आहेत, या सगळ्या समस्या सुटण्याचं एकमेव साध्य आहे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती झाली रे झाली की जीवन कृतकृत्य होतं. कृतकृत्य. अलो निजाच्या माहेरा
भेटी रखुमाईच्या वर कृतकृत्य झालो. निजाच्या माहेरा जर आलो म्हणजेच भगवत प्राप्ती जर झाली, दुःख राहत नाही, कमी राहत नाही, पारतंत्र्य राहत नाही, कोणाचं बंधन राहत नाही, नुसता आनंदी आनंद अशा प्रकारचा असतो. तेव्हा देवा अशा तुझ्या पायाच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन तुम्ही मला सांगा की हे केलं म्हणजे होतं. काय करू मी? कोणतं साधन आहे ते साधन तुम्ही मला सांगा. थोडस सरळ सरळ घेतो कारण आज आहे संक्रांत आणि ती आमच्यावरच बसली आहे. संध्याकाळी डॉक्टर महाराजांचा निरोप आलेला आहे की संध्याकाळी सेवा करायची संक्रांती निमित्त. पसायदानामध्ये संध्याकाळी कीर्तन आहे. 6 ते 8:30 करू म्हणजे जास्त रात्र होणार नाही, काही नाही. तर त्याच्यामुळे आता जास्त वेळ पूर्ण 1 तास नाही घेणार मी. इकडचा अर्धा तास तिकडे काढू आणि संक्रांतीचा एखादा अर्धा तास बोनस म्हणून देऊ. तेव्हा असं साधन सांगा की ज्याच्यामुळं तुझ्या पायाची प्राप्ती होईल. कदाचित भगवान म्हटले असावेत की काय रे किती वेळेला सांगायचं? अनेक वेळेला सांगितलेलं आहे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कोणाला सांगितले आम्ही गीता? कोणाकरता सांगितले? काय सांगितलंय गीतेमध्ये? माझ्या प्राप्तीचे उपाय तर सांगितलेले आहेत. जेवढे उपाय आहेत शास्त्र सगळेच्या सगळे गीतेत सांगितलेले आहेत आणि सगळे माझ्याच प्राप्तीचे उपाय आहेत. ज्ञान सांगितलंय माझ्या प्राप्तीकरताच सांगितलंय, कर्म सांगितलंय माझ्या प्राप्तीकरताच सांगितलेलं आहे, उपासना सांगितली तीही माझ्या प्राप्तीकरताच सांगितलेले आहे, 6व्या अध्यायात योग सांगितलेला आहे तोही माझ्या प्राप्तीकरता सांगितलेला आहे. संतांच्या मुखाने मीच तर बोलतोय. संत जे सांगतात ते संतांचं नसतंच, ते कोणाचं असतं? देवाचं अशा प्रकारचं असतं. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोने तुमची या विठ्ठल. संत हे बासरे असतात आणि फुकणारा भगवान श्रीकृष्ण असतो. श्रुती स्मृती ममैव राज्ञा. तेव्हा आम्ही सांगून ठेवलेलं आहे की कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्याने माझी प्राप्ती होते. मनुष्य या सगळ्या बंधनातून काय होतो? मुक्त होतो. ऐके रे जना. तू तुकाराम महाराजांचं नाही ऐकलं का? गाथा वाच, गाथेचं पारायण कर. त्याच्यामध्ये तुकोबाऱ्यांच्या मुखातून मीच सांगितलेलं आहे असं कोण म्हणतात? भगवान म्हणतात. कोणाला? तुकाराम महाराजांना म्हणतात, ऐके रे जना तुझ्या सहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा मग कैसे रे बंधन. वाचे गाता नारायण, वाचे नारायण गाता मग बंधन कैचे. भगवंताचं अखंड मुखामध्ये जर स्मरण करत असलो आपण तर मग हा फासा आपोआप अशा प्रकारचा तेने माया जाळ तुटतील. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. हे सांगितलेलं आहे आणि मग काय पुन्हा पुन्हा विचारतो? तुकाराम महाराज म्हणतात मग तसं असल, तसं असल तर ते तुझं नाम माझ्या वाचेतून सतत येईल अशी कृपा करा. जर तुझ्या नामस्मरणाने हा फासा उगवत असेल आणि तुझी प्राप्ती होत असेल, हाच जर धर्म आहे महाराज, कलियुगातला हा धर्म आहे. कलियुगामध्ये ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायचे त्यांनी या निज धर्माचं, मुख्य धर्माचं पालन करावं. तुकाराम महाराजांनी जे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं म्हटलेलं आहे, ते कोणत्या धर्माचं पालन करीन म्हणतात हो तुकाराम महाराज? उरले हिंदू धर्माचं का मुस्लिम धर्माचं का ख्रिश्चन धर्माचं का यहुदी धर्माचं? कोणत्या धर्माचं पालन करतात? तुकाराम महाराजांसमोर हे कोणते धर्म नाही आहेत. ज्या धर्माने भगवत प्राप्ती होते
त्या धर्माचं तुकोबाने पालन करीन म्हणतात. आणि मग त्या धर्माच्या विरोधात बोलणारे जे आहे ते पाखंडी आहे. त्या धर्माच्या विरोधात बोलणारे जे आहेत, विरोधात वागणारे जे आहेत ते काय आहेत? पाखंडी आहेत. आणि त्या पाखंड्याचं मी काय करेन? खंडन करेन आणि धर्माचं पालन करेन. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बीज म्हणजे मूळ धर्म. ज्ञानोबा म्हणतात सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन. सगळ्या धर्माचं हे बीज आहे, सगळ्या धर्माचं हे मूळ. अशा प्रकारचा हा मूळ धर्म आहे. भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं. तुकाराम महाराज म्हणतात देवा मग तसं जर असेल ना तर मग तुम्ही आणखीन एक काम करा. आता काय काम करायचंय? आमच्यावर कृपा करा. कृपा, हा, कृपा म्हणजे शक्तीचा प्रयोग करा. कृपा ही काय आहे? शक्ती आहे, शक्ती. आणि त्या शक्तीचा वापर करा. म्हणजे काय होईल त्याने? काय होईल? त्या शक्तीच्या प्रभावाने आमच्याकडून हे साधन घडेल. कारण नामस्मरण करणं हा जर धर्म असेल आणि त्या धर्माने तुमची प्राप्ती होत असेल तर देवा आम्ही करायचा प्रयत्न करतो पण ते होतच नाही. हो, काही अडचणी, काही प्रतिबंध येत राहतात. नामस्मरण करायला बसलं असं विठ्ठल 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 काही डोक्यात येतं महाराज, ते विठ्ठल विठ्ठल कुठं निघून जातं काही कळतही नाही. मग तुम्ही माझ्यावर कृपा करा. करी कृपादान, कृपेचं दान करा. आणि ज्या स्मरणाने तुझ्या पायाची प्राप्ती होते तशा प्रकारचं वचन माझ्या मुखातून तुम्ही काय करा? बोलवून घ्या. तुम्ही बोलवून घ्या. कृपेमध्ये तेवढी शक्ती असते. नाथ महाराजांनी रामायण लिहायला घेतलं, अर्ध रामायण लिहून झालं आणि सांगितलं सगळ्याला की बस आता येणाऱ्या षष्टीला आम्ही जाणार. लोक म्हणे येणाऱ्या षष्टीला जाणार? हो म्हटलं आता झालं आमचं काम. आणि हे तुम्ही पुढं रामायण लिहायला घेतलेलं संपलं का? रामायण संपल का तोपर्यंत? तोपर्यंत नाही संपलं तरी संपल ना. आणि तुम्ही गेल्यावर कसं काय संपणार? कोण लिहिणार आहे? गावोबा लिहिल. नाथ महाराजांच्या समोर गावोबा बसलेला होता. गावोबा म्हणजे तो खास नुसती पुरणाची पोळी खाण्याकरता नाथ महाराजाकडे राहिलेला. सेवा करायची तो नाथ महाराजाची सगळी, पण त्याला पुरणाची पोळी खूप आवडायची. गरीब घरी जन्माला आलेला, लहानपणापासूनच उठला, जागा झोपेतून उठला, आईने विचारलं काय रे गावा? मग पुरणाची पोळी. तोंडही धुत नव्हता. त्याला पहिली पुरणाची पोळी लागायची. आता गरीब बिचारे रोज कुठं पुरणाची पोळी, घरी बी चांगलं असलं तरी रोज पुरणाची पोळी करायला किती ताप होतो. पुरणाची पोळी सकाळी 8 वाजता झाली तुम्हाला कुठंच दिसणार नाही. जा पुरणाची पोळी म्हणलं की खाणाऱ्याने पोटाला चिमटा घ्यायचा आणि सांगायचं 2 वाजेपर्यंत घराकडे पाहायचं नाही. 12-1 तर नक्कीच वाजणार पुरणाची पोळी असल्यानंतर. भाकरी भाजी असली तर लगेच पीठ काढलं, मळलं, इकडं तवा ठेवला, थापली टाकली, लगेच भाकरी भाजते. भाजी झालेली असली ठीक, नाही तर मग चटणी आहे, दूध आहे, काही आहे, चला जेवलं, 8 वाजता निघाला गडी. पुरणाची पोळी तसं नाही जमत. त्याला अगोदर डाळ शिजवावी लागते. डाळ शिजवायची, डाळ शिजवल्यानंतर पुन्हा त्याला गुळ मिसळायचं, ते पाट्यावर वाटायचं. आता अलीकडे ते पाटेन फिटेन काही राहिले नाही. आता जर पुरणाची पोळी करायची असेल तर ते साखर त्याच्यात मिसळलं की ते पातळ होतं. पुन्हा त्याला कढईत टाकून बसावं लागतं घोटीत, ते पार घट होईपर्यंत. पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे आदल्या दिवशी रात्री सुरू करावा लागतो 10-11ला. तेव्हा तो दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत होतो. त्याच्यामुळे ते घरच्या आईकडून कसं शक्य आहे, ते नाईलाज व्हायचा. ती मारायची कधी कधी, पण ती म्हणतो मार काही कर, पुरणाची पोळी खायला दे, मला बाकीचं काही माहिती नाही. आणि मग तिनं वैतागून तिला नाथ महाराजाकडे आणलं होतं. महाराज हे ठेवा तुमच्याजवळ,
का बरं? याला रोज पुरणाची पोळी लागते, मी कुठून आणून देऊ? नाथ महाराजांच्या घरी दररोज नाही होत त्याला पुरणाची पोळी. पांडुरंगाला बी पुरणाची पोळी लय आवडते. डायबिटीस कसं होत नाही काय माहिती, रोजच पुरणाची पोळी खातो. काम लय करावं लागतं त्याला, त्याच्यामुळे पचून जातं. आणि मग तिथं पुरणाची पोळी, मग तो मस्त राहायला लागला तिथं. मग त्यांनी सगळी कामं करायची, झाडून काढायचं असो, भांडी न्यायचे असो, पाणी भरायचं असो, काही सगळी कामं, फक्त खायला काय पाहिजे? पुरणाची पोळी. असा तो पुरणाची पोळी खायला आला. आणि नाथ महाराज म्हणतात की ह्यो काय करील? पुढचं राहिलेलं रामायण लिहिल. आता लोक म्हणजे हे रामायण लिहिणं म्हणजे काय पुरणाची पोळी खाणं थोडी आहे. कसं काय लिहिल? बरं, नाथ महाराजांनी त्याच्यावर काय केली? कृपा केली. त्याच्यावर कृपा केली की त्याने राहिलेलं रामायण लिहिलं. मग जर कृपाशक्तीमध्ये कृपेनं रामायण लिहिता येतं, तर कृपेनं नुसतं तोंडातून विठ्ठल विठ्ठल म्हणून निघायला काय अडचण आहे? तुकोबाराय म्हणतात, करी कृपादान तैसे बोलावी तैसे कृपादान करी. तशा प्रकारचे आमच्यावर कृपा करा, कृपेचं दान द्या की ज्या कृपेनं आमची वाणी अशा प्रकारचं बोलेल की ज्या बोलण्यामुळं जेणे तुझे पायी पावे. म्हणजे इथूनही तुकाराम महाराजांना हेच सांगायचंय की कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन हे भक्ती आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे. तुकोबरेणी अथपासून इथपर्यंत गाथ्यात कुठंही भगवत प्राप्तीचं साधन म्हणून दुसरं साधन पुढं केलेलंच नाही महाराज. गीतेमध्ये तसं नाही तुम्हाला दिसणार. गीतेत जसा प्रसंग असेल तसा अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. कर्माचा प्रसंग आला की कर्मणेव हि संसिद्धी मस्तिता जनकादया, कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो, झाला लोकाला. योगाचा प्रसंग आला की मग योगाने, वरी काही तरोये योगे, योगे तरोये. योगाने काय होतं? मनुष्य तरुणाशा विंजन्यवम सदात्मानम योगिनियत मानसा शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. योगाने अशा प्रकारची तुझी प्राप्ती होते. ज्ञानाचा प्रसंग आला का मग नाही ज्ञानेन सदृशम. वेदामध्ये असंच आहे. गीता म्हणजे लघुवेदच आहे, कांडत्रय निरूपिणी. श्रुतीचं हे कोडी सवानी. त्यामुळे त्याच्यात सगळी साधनं सांगितलेली आहेत. गाथ्यात सगळी फेगळी काय नाही. मोडून या वाटा. गाथ्यात तुम्हाला तुम्ही दाखवा एखादा असा अभंग. तर तिथं भक्ती, भक्तीमध्ये हे नामचिंतन, कथा, कीर्तन हे सांगितलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं माझ्याकडून शब्द बोलव की ज्या बोलण्यामुळं मला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल. कारण कीर्तनाने देवाची प्राप्ती होते ना. कीर्तन चांग होयांग हरे रूप. आणि रात्रंदिवस आम्ही कीर्तन करतो, काहीच होईना गेलं. तैसे बोलय म्हणून तसं कीर्तन माझ्याकडून करून घे, तसं नामस्मरण माझ्याकडून करून घे की ज्या नामस्मरणामुळं, ज्या कीर्तनामुळं मला तुझी प्राप्ती झाली पाहिजे. मी या लचंडातून, या फासातून मुक्त झालो पाहिजे. जेणे तुझे पायी पावे ऐसा, जेणे उगव्या हा फासा, तैसे बोलवी वचन. तेव्हा देवा, तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. म्हणजे नुसतं बोलण्याने कसं काय देवाची प्राप्ती होईल? तुकाराम महाराज म्हणतात नुसत्या बोलण्याने देवाची अशी प्राप्ती होते की या बोलण्याच्या वस्तू सामर्थ्याने. काही काही वस्तूमध्ये काय असतं? सामर्थ्य असतं. त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. लोखंडाची सुई आहे, जड आहे. आता ते हलल का स्वतःहून? त्याला धरून हलवलं तर ते हलते, कारण ते जड आहे, स्वतःहून हलत नाही, सरकत नाही. जिथं ठेवेल तिथं ठेवतं. पण जर लोहचुंबक असं आपण जवळ नेलं, ते लोहचुंबक त्याला हादवी लावित नाही.
लगेच ती सुई अशी 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 सरकत 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 काय होते, पुढं 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 पुढं. त्या कोणार्कला आता मूर्ती फोडल्या म्हणा मधल्या याच्यामध्ये, नाही तर कोणार्कला सूर्याचं मंदिर आहे, फारच म्हणजे जगप्रसिद्ध अशा प्रकारचं मंदिर आहे. तर तिथं त्यांनी जी सूर्याची मूर्ती बसवलेली होती ती अशी बसवली होती, त्या मंदिराची रचना करत असतानाच असे लोहचुंबक, बरंच ती आधांतरी मूर्ती होती, जमिनीपासून 5 फूटवर, त्याच्यापासून 7-8 फूट वरचा छत उंच, बाकीचं सगळं कुठंच त्याला काय दिसणार नाही, आधार दिसणार नाही, तशा प्रकारची ती मूर्ती बसवली. हो कसं काय, लोक नुसते तोंडातच बोट घालायचे, कसं काय हे, कस काय असं असेल, कस काय असं असेल. तर त्या लोहचुंबकाची काय आहे ती सामर्थ्य शक्ती आहे, त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. तसं या भगवत कथेमध्ये, भगवत चिंतनामध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. काय करते ती शक्ती? परत ती शक्ती अंतःकरणामध्ये असणारे दोष, त्या दोषाला नष्ट करून, अंतःकरण स्वच्छ करून अंतःकरणामध्ये भगवंताचा अशा प्रकारचा निवास स्थापन करते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्याकडून असं बोलव, नाही तर मग असं करून टाका, का मी असं बोलेन अशी कृपा करा की ज्यामुळं तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये येऊन स्थिर व्हाल. तुका म्हणे, देवा माझे अंतर वसवा, माझे हृदय वसवा. देवा माझं हृदय तुम्ही राहण्याचं स्थान करा, माझ्या हृदयामध्ये येऊन तुम्ही राहा. तुझे पायी पावे ऐसा, की ज्याच्यामुळं मी तुला प्राप्त होईल आणि या फासातून मुक्त होईल, असा भाव आहे या अभंगाचा. संध्याकाळी 6 वाजता पसायदानामध्ये कीर्तनाची सेवा राहील. 1.5 तास कीर्तन करेन मी. यायचं तर या, नाही तर नका येऊ. परवडत नाही, परवडत नाही आपल्याला काय माहिती नाही.